नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. रामभाऊ मगर आमराईमध्ये आपण इथं आलेलो आहे आणि आपल्याला हळदीविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहे. भाऊ, तुम्ही हळद कधी लावली? इथं म्हणजे ही लागवड कोणत्या महिन्यात केली जाते बाईची हळदीची? हे हळद पीक हे आपलं एक पारंपरिक आपल्याकडे नाही आहे सध्या, हां, पण आपण ते ह्या वर्षीपासून सुरुवात केली लावायला. हिची लागवड समजा कोणत्या महिन्यात केली? हिची लागवड सरासरी आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जून 8 ते 15 जूनच्या आसपास आपण करू शकतो. आणि याचे नेमकं याचा काय लावू काढा कसा लावू शकते? समजा असा लावू शकतो याला एक ते असं याला खाली पाठी मागून एक याचे शेंग म्हणून असते याला हां याला शेंग म्हणता. हां ती लावू शकतो. नाही तर मग याला ते कंद येतात मोठा एक असा त्याला असं काय म्हणता बघा, त्याला मला आठवत नाही ते कंद म्हणून सनी हां त्याचा सुप्ता अवस्था ती आपण जसं याची बेन अद्रकाची बेनाचीच प्रक्रिया करतो हां हां त्याच प्रमाणे या हळदीला पण काढून सुकू घालायचं, 4 महिने ठेवायचं, 5-6 4 दीड महिना काढल्यानंतर त्याला जेव्हा मोड येईन तेव्हा लागवड करायची. लागवड केल्यानंतर मग पुढची प्रक्रिया आपली अशी आपण समजा अद्रक त्या प्रकारे लावतो समजा त्याच हो त्याच प्रकारे लागवड करायची. दाट पतली थोडीशी तसेच थोडी दाटच घ्यायची. दाट घ्यायची. 6 इंच 4 इंच 8 इंचावर मग याला असा खत ते कोणतं टाकायला? खत आपलं शेणखत टाकायचं आपली 10-26-26 वगैरे काही ते 9-24-24 किंवा असं जे आपले मॅक्सिमम डन त्या हिशोबाने टाकायचं. आणि याला समजा काही औषध फवारणी काही करू हा, शकतो 2-4 फवारण्या असल्या तर फवारण्या करायच्या वेळेनुसार. म्हणजे आणि वरून फवारण्या करायला हो, वरून फवारण्या करायच्या. कीड गाडी आली तर जास्त येत नाही. आणि याला मेन म्हणजे भर पाहिजे. आता आपल्या आता गेला थोडी भर कमी पडली आहे. इथं ही जमीन आहे आपली जरा ही खडकाळ आहे, इथं माती कमी आहे, त्यामुळे तसं वर आलेलं आहे. हे पूर्ण असं मातीमध्ये झाकलेलं पाहिजे. जेवढा कोंब मातीत झाकलेला आहे तेवढा कोंब चांगला बनतो आणि मोठा बनतो, जाड बनतो. तर आपण यावर्षी लागवड केलं तर यावर पुढल्या वर्षी जर उत्पन्न चांगलं आलं तर आपल्याला बाजार भावाच्या हिशोबानं आपल्याला आणखी पुढे 1-1.5 एकर लावायचा अंदाज आहे आपला. मग तुम्ही आता पूर्वी किती लावले समजा? किती आता ही सरासरी बघा, ही 3-1 क्विंटल बेन आहे ही सरासरी. किती गुंठ्यामध्ये लावले? तर जवळपास 15 ते 20 गुंठ्यामध्ये लावलेली आहे आपण, अर्धा एकर आसपास. 15-20 गुंठ्यामध्ये लावले. हा, तर मग समजा आता याच्या नंतर तुम्ही 3 क्विंटल लावले समजा, हा. तर मग याचं उत्पन्न याची केव्हा काढू शकतो समजा आपण? आता याची आता हे झालं काय, अजून 2 महिने 8 महिन्याचं पीक आहे सरासरी आहे. 8 महिन्याच पीक आहे. हा, 8 ते 10 महिन्याचं. आणि जसं आपल्याला भाव भेटायला लागले हा. तुम्ही 8व्या महिन्यात काढा किंवा 10व्या महिन्यात काढा किंवा नंतर बेनेवर द्या. आपण काय समजा अद्रक पिकाला काय सर लागतं समजा, याचं काही सर लागायचं याला बी सड लागायचं राहायचं. याला ते कंदमाशी म्हणून वास येते दुरून दुरून ना. हा. बघा तुम्ही वास घेऊन कसा वास येतो त्याचा, तर लांबून वास येतो असतो तर ती कंदमाशी डान्स करत असते. हा. त्यासाठी हिला खास मेन भराची महत्व आहे. जेवढी भर असली जेवढी समजा आपण मशीन माती लावू शकतो हो तेवढे त्याला तुम्ही मशीनने लावा किंवा ते बदकने लावा किंवा ते लेझर असतात ते म्हणतात त्यांना लावा. जेवढी भर दिली तेवढा आपला फायदा होतो शेतकऱ्याचा. आणि समजा आपण आता हिला किती क्विंटल तुम्ही 3 क्विंटल लावले? आता आपण यावर्षी घेतलेले आपण यावर्षी घेतलेलं आहे, पण आपलं अपेक्षित उत्पन्न आहे बा 3 क्विंटल सरासरी 10 ते 12 क्विंटल झालं पाहिजे. नवीन यावर्षी आपण नवीनच लागवड केली आहे. पुढल्या वर्षी जरा जोमाने लागू नवीन आणि त्या हिशोबाने खर्च करू. यावर्षी आम्ही काही जास्त खत दिलेलं नाही, काही नाही, तशीच लावलेली फक्त शेणखत टाकून. 8 महिन्याच पीक सांगितलं नाही हो. तर मग आता याच्यानंतर समजा हिला काढी समजा आपल्याला घरी बी हळद तयार करणार असेल समजा, तर कोणत्या प्रकारे आपण करू तर शकतो? आपण हिला काय करायचं, घरी काढल्यानंतर हे तोडून हे मुळ्या गिळ्या साफ करून सनी काढून हा धुवून धावून काढायचं. आणि आज करून घे समजा. हा, धुवून धावून काढल्यानंतर याला उकळू घ्यायचं. समजा गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. समजा हा, 50-60 लिटर मोठं पाणी पातेलं समजा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जसं उकडतो बटाटे गिटे असं लगन करायचं तसं काड्यामध्ये जसं आपण बटाटे उकडतो तसं उकडून घ्यायचं येईल चांगलं. आणि उकळल्यानंतर हिला कापा करून घ्यायच्या बारीक बारीक. हिला समजा आज हा. कापूस खोबऱ्यासारखं आणि बारीक नंतर मग आपल्या गिरणी असते त्याच्यात त्यानुसार त्याला दळून घ्यायचं. बारीक. म्हणजे त्याच्यानंतर सुकल्यातील सुकून लागतात ना हो, त्याच्यानंतर. 8-10 दिवस वाळू घातली का हा. कडक बनले की ते बारीक बारीक तुकडे झाले त्याचे कडक राहतात ते. त्याच्यात झालं की मग तुम्ही त्याचं हळद बनवू शकता. तुम्ही इथं मार्केटला विकू शकता किंवा एखाद्या कंपनीला देऊ शकता. की आता भरपूर कंपन्यांचं काही घरी विकत नाही, ते शेतकऱ्यावरून घेते ना, तर तुम्ही एखाद्याला देऊ शकता दुकानदाराला की आमची पॅकेट हे असं हळद आहे आमची. सरासरी जर समजा दुसऱ्या आता आपल्या इथं कोणी लागवड करेल अमराईमध्ये, सरासरी जर दुसऱ्या शेतकऱ्याला जर लागवड करणार असेल समजा आता विषय, तर मग त्याला तुम्ही काय मार्गदर्शन करता? आपण हेच सांगू बा की हे बियाणं निवडून बियाणाची मेन महत्वाचं आहे. बियाणे निवडणं चांगली राहते. एक ते शेंग म्हणतात त्याला शेंग, आणि एक ते काय ते सला आता नाही होते त्याच्यामध्ये नाही येते मोठा. तयार वाटते. हा, तो कंदास होतो ते लावायचं आणि भर चांगलं द्यायची आणि थोडं खत औषध. आज बस आता खर्च कमी आहे. समजा सर्दी एवढी हा, आज खर्च कमी आला, पण मग त्याचा बाजार भावानुसार
कमी आता जास्त बाजार करा. भाव काय राहू शकतो तुमचा एक आता ते अंदाज सरासरी? आवक जावक असते तर सध्या आता आम्हाला मागितलेली ती हं. 2,500-3,000 रुपये क्विंटलला मागितली आम्हाला. हा. इकडे राजूकडे व्यापारी होते, हा. आम्ही सांगितलं सध्या आम्हाला द्यायची नाही, ठेवायची म्हणलं आम्हाला घरी येण्यासाठी. बघू आता मग जे राहिले ते तुम्हाला तुम्ही देऊ म्हटलं. आता सध्या याच्यामध्ये आता समजा आता तुम्ही दिवाळी झालीच नंतर याला कोणते औषध सोडले समजा आता? याला आम्ही आता सध्या शेवटी- यावर्षी काही नाही तर 12 सोडलं एकदा, हं. आणि ड्रिप विद्रव्य खत आणि एक वेळेस पोटॅशियम शेणाइट सोडलं. 2 वेळेस खत ड्रिचिंग केलेली आहे, बाकी ड्रिचिंग काहीच केलेली नाही आहे. आता समजा आपण आद्रकीला बेड पाडतो समजा त्याच टाईप याला बेड पाडला हो, हो, हो. आद्रकीला आपण 4 फुटाचा बेड करतो समजा तर याला 5 फुटाचा नाही द्यावा नाही नाही, लागतो. चारच त्याच्यावर खूप येते. 4 किंवा 5 जमीन भाजी असेल 5 चालत्या. हा. 4 फूट किंवा 5 फुटावर तुम्ही बेडना लागवड करू शकता, असं काही नाही. हे drip जेवढे ना हा ड्रिप ना सुद्धा सोडायचे. हे बघा जेवढं येईल तेवढं येईल. हे बघा आता हे काय झालेलं आहे, आता याला तर कोमं निघून लागली आता हे हे काय? कोमं कसं निघालं, याला माती कमी पडलेली. हा, मग आता याला हे माती कमी भर कमी असल्यामुळे हे जमीन खाली उठाळे आणि इथं काही कशी नाही, त्याच्यामुळे आता शेतकरी नुकसान होतं. त्यासाठी पहिल्यापासून संजीला मातीची भर देणं योग्य राहील, चांगलं राहील. आपण सरासरी समजा जर आपण जर मातीवर जास्त भर द्यायचा. काळ्या मातीवर जमिनीत जर लावली समजा हा. आता समस्या जमीन कशी येईन बा? ते जमीन पण चांगलं येईल, फक्त माती जेवढी लावता येईल तेवढी लावता येईल, माती लावा. तुमचं म्हणणं बाई आपली बारडाची जमीन आहे हो, थोडे खडे आहे, त्याच्यामुळे आपण याला माती इथं जेवढी खाली लागते इथं तेवढी लावली मशीन ते गेली. मशीन चालतच नाही माती भराचं लागाचं. जेवढी हाताने लोटून तेवढीच माती लोटली गेली. आणि आद्रकीला समजा 21 दिवस 22 दिवसानंतर कोंब येतात तशी त्याची कोंबी हो, हो, स्प्रे तसं- आहे तसंच. का याला समजा नाही, नाही, एक याला- महिना, 1.5 महिना लागतो कोंब नाही यायला. नाही 20-22 दिवस याला पण लागतं. पाणी दिलं तर व्यवस्थित समजा 20-22-25 दिवसामध्ये ही गोम शक्ती चांगली होती. तुमचं म्हणणं समजा जेवढी माती लागली जेवढे कोंब आले समजा हा, तेवढे तेवढं उत्पन्न. आद्रकीचं उत्पन्न हळदीचं याचं, उत्पन्न तेवढं वाढतं. जादा होतं समजा. हा. अजून काय माहिती बरं तुम्हाला आद्रकी विषय आला हे हळदी विषय आता आपण यावर्षी लागवड केली आहे तर अजून सध्या काही जास्त माहिती नाहीये काय आहे, त्याच्यावर आजार रोग येतो का नाही येतो, काय होतं काय नाही, पण सध्या काही होत नाही. सध्या आम्ही ते एक सरकारचा तो एक नवीन एक ॲप आलाय ना, महाविस्तार ॲप म्हणून सनी, तो ॲप डाउनलोड करून सनी त्याच्यावर फोटो टाकून सनी बघतो आम्ही कसं काय रोग आलेला आहे, काय सोडणं पडतं काही नाही, असं हिशोबून घेतो. तुम्ही समजा सरासरी सांगितलं समजा अद्रक 10 ते 12 क्विंटल होईल हा तरी समजा आपण अद्रक काढल्यानंतर त्या क्षणाची वाट पाहू किती होती बाई समजा हा, हा, चालेल ना टाइम बघ. सांगितलं समजा हो हो हो, हा, त्यावेळेस सांगून तुम्हाला नक्की सांगू ना किती त्या निघतील. क्षणाची आपण वाट पाहू समजा तो लोक की किती तिला होती फक्त बा. कंदमाशीची जास्त काळजी घ्यावी लागते आणि मातीची भराची भर जेवढी असली तिची, अजून किती वाढ होऊ शकते बरोबर त्यात समजा आता एवढी वाढ ती आहे जरा समजा जास्तच त्या वाढ झालेली आहे. म्हणजे वाढ कमी लागते समजा. हा वाढ नाही राहायची वाढ बी जास्तच वाढ म्हणजे झालेली याची height खूप हिचं असते, आपण हिचं असं- पूर्ण वर झाले. हा वर गेलेलं आहे. जेव्हा हे सुकत जाईल तर पूर्ण खाली हे पूर्ण येतं वाढ इथलं झाली, मोडं समजा. हिच्यातलं विद्रव्य वाढ, हिची लिमिट संपली आता हिची वाढायची आता. हिचे विद्रव्य खत पूर्ण खाली होऊन जाईल. मग याच्यात भरण याच्यामध्ये आहे. हे जसं जसं खाली चाललं जाईल इंटरनेट तसं हिचं खाली सुकत जाईल तसं हे खाली आज हळदीचा खडा मोठा होत चाललो खाली. मग तुम्ही 8 किंवा 10 महिने तिला काढू शकता. हो हो 10 आता महिन्यामध्ये आपण 1 वर्ष 1.5 वर्ष अशी ठेवू शकतो. हो. एक साल काहीच तुम्ही नाही. एक साल ठेवू शकता. तुम्हाला जर काढायची इच्छा नसली आणि तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं, डबल मातीवरून पडत असाल तर तुम्ही एक साल पुढल्या वर्षी पण अशी काढू तशी राहू ठेवू शकता. अद्रकी सारखीची पानगळ होती का? हो होती ना पानगळ. तिची पानगळ व्हायला चालू झाली हो समजा. पानगळ तर हे धुईना किंवा ते करपेण्याचं पान त्याला तर पान बसणे म्हणते त्याला, तर खाली बसवर आली ती आता बसत जाईन खाली खाली. चालेल, एवढंच तुम्हाला बाकी माहिती नाही. भाषा एवढंच आपल्या आता यावर्षी लागवड केली एवढीच माहिती आपल्याला, जास्त तर काही माहित नाही. आता पुढे वर्षी बघू कसं होतं.